नमस्कार मैत्रिणींनो, तर उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण सांडग्याची भाजी बघणार आहोत। तर उडदाच्या डाळीचे हे असे छान सांडगे मी इथे तयार केलेले आहे। याची संपूर्ण रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी शेअर करणार आहे। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा, उडदाच्या डाळीचे हे मी सांडगे किंवा वड्या तयार करून घेतलेले आहे। तर एक वाटी मी ही वडे घेतलेले आहे। त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि त्यावरती आपण हे सांडगे छान भाजून घेणार आहोत। तर हे सांडगे भाजून घेण्याचे कारण अगदी छान खुसखुशीत होतात आणि भाजी लवकर शिजल्या जाते। तर आता हे छान आपण खमंग लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे। तर आता बघा, तुम्ही बघू शकता छान असे आपले लालसर हे सांडगे तयार झालेले आहेत। छान असे भाजून घेतलेले आहे आपण। जास्त जळू द्यायचीही नाहीये, तांबूस रंग येईपर्यंतच आपण हे भाजून घेणार आहोत। आता इथे मी गॅस बंद करणार आहे। हलक्या हाताने दाब देऊन हे सांडगे थोडेसे फोडून घेणार आहे। थोडेसे फोडून घेतले की भाजी ही घट्ट होती आणि खाण्यासही सोयीस्कर होते। तर हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर आहे। जर तुम्हाला याचा कुस्करा करायचा नसेल तर तुम्ही अख्खे सुद्धा हे सांडगे तयार ठेवू शकता। तर आता इथे मी हलक्या हाताने दाब देऊन हे सर्व फोडून घेत आहे। तर बघा, हाताने सुद्धा तुकडे होतात, तर इतके खुसखुशीत हे भाजल्यावरती होतात। तर आता आपण त्याच पॅन मध्ये 1.5 पळी तेल घेणार आहोत। यामध्ये 1 चमचा मी जिरं टाकलेला आहे। त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहे, किंवा तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता। आणि आता 2 छोटे मोठे कांदे छान लांब आकारामध्ये कापून घेतलेले आहे, ते सुद्धा इथे टाकलेले आहेत। या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो। कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। तर इथे मी 2 चमचे धने पावडर घेतलेले आहे, 2 चमचे लाल तिखट घेणार आहे, 2 चमचे घरगुती कोणताही काळा मसाला घेऊ शकता। इथे मी अंबारीचा काळा मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर हा आपला ओला मसाला तयार झालेला आहे। आता कांदा सुद्धा छान परतलेला आहे। तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण तयार केलेला मसाला यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर मसाला छान परतून झाला की भाजून घेतलेले सांडगे टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत आणि भाजी शिजवून घेणार आहोत। ही भाजी अगदी 10 मिनिटात शिजून तयार होते। चवीला तर खूपच छान लागते। उडदाच्या डाळीचा फ्लेवर तर इतका सुंदर या सांडग्यामध्ये येतो। तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर याच पद्धतीने आपण ही भाजी पातळ किंवा घट्ट सुद्धा करू शकतो, किंवा आपण झणझणीत मसाल्याचं वाटण करून सुद्धा ही भाजी तयार करू शकतो। त्याचा सुद्धा मी व्हिडिओ यामध्ये टाकणार आहे। तर त्यासाठी चॅनलवरती प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। उन्हाळी वाळवण आणि आंबा आणि कैरीचे वेगवेगळे पदार्थ याची प्लेलिस्ट मी इथे शेअर केलेली आहे।
ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.